हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सुनीता अनप्लग. सो आज आपण बिग बॉस मराठी सीझन 6च्या एपिसोड 19बद्दल बोलूया. सो आज जे झालं सागर आणि प्रभूचं, त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं? कोण बरोबर आहे, कोण चूक आहे? नंतर रुचिता इन्सिक्युअर झाली आहे का? वाद नाही, मुद्दे नाही, भांडणं नाही, बिग बॉस बोरिंग झालं आहे का? नंतर विशालला टक्कर देणारं कोणीच नाही आहे घरामध्ये. आता जो 3 आठवड्याचा गेम झाला त्याच्यामध्ये तुम्हाला कोण आवडते? सो बघूया आजच्या एपिसोडमध्ये काय झालं आहे ते. आणि नंतर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, आपण ॲनालिसिस करूया. सो स्टार्टिंगला जो कालचा गेम अर्धवट राहिला होता तो इथे स्टार्टिंग त्या गेमनी झाली. तर तुम्हाला माहितीच आहे की 2 टीम होत्या. एक होतं रुचिता, विशाल, दीपाली आणि दुसरी होतं राकेश, ओंकार आणि प्रभू. आणि गेम स्टार्ट झाला तर ॲक्च्युली बिग बॉसने सांगितलं होतं लपवालपी करायची नाही आहे. तरी इथे प्रभूनी काही तुकडे लपवले, तिथे दीपालीने काही तुकडे लपवले आणि मग ते काय पूर्ण चित्र तयार होईना. ॲज अ रुचिताचं जोरजोरात ओरडणं आणि आर्ग्युमेंट्स वगैरे चालू झाले वगैरे. मग प्रभूला काय काय बोलायला लागली. नंतर इथे काय झालं की जे याच्या प्रभूने त्यांच्याकडे त्यांचे तुकडे लपवले होते ते त्यांच्या चित्रामध्ये 2 तुकडे कमी पडत होते आणि प्रभूच्या चित्रामध्ये 1 तुकडा कमी पडत होता. तर आता रुचिताला वाटलं की हे लोक जिंकतील कारण यांचा 1च तुकडा कमी पडतोय. तर तिने जाऊन त्यांचं चित्र पूर्ण अस्तव्यस्त केलं. ते बघून ओमकानी त्यांचं दीपालीचं चित्र पूर्ण अस्तव्यस्त केलं आणि अशा प्रकारे पूर्ण तो टास्कचा बट्ट्याबोळ झाला. आणि नंतर संचालकांना विचारलं तर त्यांनी ते ड्रॉ केलं, म्हणजे कोणीच जिंकलं नाही. नंतर मग ॲक्च्युली बिग बॉसनी सांगितलेलं लपवायचं नाही, तरी याही लोकांनी ते पीसेस लपवले. मग बिग बॉस म्हणाले की 4 संचालक असून सुद्धा तुकडे लपवले गेले. तर इथे याचा निर्णय भाऊच्या धक्क्यावर होईल. सो बघूया आता रितेश सर काय निर्णय घेत आहेत ते. नंतर इथे असं दाखवलं की आणि ते तिथे असं सांगितलं इथे आता सेवक सेवकच राहणार, म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी काही चेंजेस वगैरे केले नाही. आणि नंतर सगळे आर्ग्युमेंट्स वगैरे करतच होते की तुम्ही आमचं घेतले, तुम्ही द्यायला पाहिजे होते. विशाल म्हणतो मी दिलं असतं, मी बोलत होतो, शपथ घेतली होती, मी दिले असते. पण ते काय आर्ग्युमेंट्सला काहीच अर्थ नाही कारण तिथे तो टास्क पूर्ण ड्रॉ झाला होता. आणि ते प्रभूला सगळे प्रेस करत होते की बाबा तू चांगला खेळला, चांगला, मी राकेश वगैरे बोलत होता तू चांगला गेम खेळला वगैरे. आणि ते सागर आणि मग एक चालू झालं तर कसं प्रभू असा वेगळ्या टोन, त्याचा टोन थोडा वेगळा आहे, तो वेगळ्या रीतीने बोलत होता. तर सागरला वाटलं तो जोरजोराने बोलतोय, डिसरिस्पेक्ट करतोय. म्हणून सागर चालू झाला आणि तो जोरजोराने त्याला बोलायला लागला की तू जास्त आवाज चढून बोलू नकोस, लहान आहेस तर लहानासारखाच राहा. नंतर अरे रावीपणा करू नकोस, कोण काय बोलत नाही याचा अर्थ असा नाही की तू काही बोलशील. सो म्हणजे अननेसेसरी उगीचच सागर ओरडतोय आणि बोलतोय, आवाज चढवतोय. म्हणजे कालही त्याला सांगितलेलं ज्याचं मुली वॉशरूममध्ये जास्त वेळ बसू नका, मुली अनकम्फर्टेबल होतात. तर तिथेही बोलत होता की नाही हा तो कॉमन एरिया आहे, कोणीही बसू शकतं वगैरे. म्हणजे अननेसेसरी आर्ग्युमेंट्स. नंतर मध्ये त्यांचं भांडण चालू होतं, आर्ग्युमेंट चालू होते. तिथे पण आईवडिलांवरती उगीचच आवाज चढवून. म्हणजे हे काही पटत नाही आहे. सागरचा जो काही ॲटिट्यूड आहे आणि त्याचं जे काही वागणं आहे ते बरोबर नाही वाटत आहे. नंतर त्याला कळलं की थोडं रॉंग जातो आहे. तर नंतर मग कॅमेरासमोर येऊन सॉरी वगैरे बोलला वगैरे. सो बघूया ते पुढे. नंतर इथे तन्वी त्याला सांगत होती, जो नॉर्मलच तो बोलत होता, तो कुठे आवाज चढून बोलत होता. नंतर अनुश्री पण त्याला सांगते की तू डिसरिस्पेक्ट नको करूस, तू सगळ्यांना आदराने बोल वगैरे. म्हणजे कोण बोलतंय, अनुश्री की आदराने बोल, जोक ऑफ द डे. आणि प्रत्येकजण म्हणजे त्याला समजावते की तू रिस्पेक्ट दे, आदराने बोल वगैरे. आणि मग तन्वी त्याला सांगत होती की भाऊच्या धक्क्यावर जर ते तुला काय विचारलं तर तू भाऊच्या धक्क्यावर बोल, तू तुझे मुद्दे मांड वगैरे. म्हणजे तन्वी त्याची बाजू घेत होती आणि त्याला समजावत होती. तर सोनल पण बोलत होती हां करेक्ट आहे वगैरे. नंतर सागर परत चालू झाला की तो दुसऱ्या ग्रुपमध्ये, म्हणजे इथे बोंबाबोंब केली, नंतर दुसऱ्या ग्रुपमध्ये जाऊन बोलायला लागला की हे लोक प्लॅनिंग करताय वगैरे. जबकी तिथे ती तन्वी त्याला समजावत होती. आणि तो म्हणे म्हणजे सागरबद्दल होतो किती रागात बोलतोय, त्याचं बोलणंच असं आहे, त्याचे टोन आहे, पण तू किती रागात बोलतोय. तर सगळेजण राकेश वगैरे त्याला समजावायला वगैरे लागले. नंतर इथे विशाल आणि रुचिकाचं चालू होतं. विशाल म्हणतोय तू जास्त ओव्हर रिॲक्ट करतेस, तुझ्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे, तू माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे वगैरे. म्हणजे मला तुझ्याबद्दल कॉन्फिडन्स आहे की मी तुला सोडणार नाही, पण तुला माझ्याबद्दल तेवढा कॉन्फिडन्स नाही आहे वगैरे.
तर ती तेच म्हणत होती की सगळेजण म्हणताय की तो आता असा वागतोयस, तर तू परत तन्वीकडे जाशील आणि हे करशील. तर तो तिला सांगत होता, "तू इन्सिक्युअर नको होऊ ना, असं काही होणार नाही आहे." आणि त्याप्रमाणे म्हणजे हा गेमच चालला आहे. तर विशाल कसा हिंदी बिग बॉस खेळून आला आहे, तर त्याला सगळ्या गोष्टी कळतात जास्त कंपेअर टू बाकीचे जे कंटेस्टंट आहे. तर तो तसं बघायला गेलं तर गेम चांगलाच खेळतोय. आणि ते प्राजक्ता आणि करण यांचं डिस्कशन चालू होतं. म्हणजे त्यांनी काय केलेलं, म्हणजे कोड नेम ठेवलेले आहेत. म्हणजे जसं कंट्रीजचे नेम्स आहेत, ते काहीतरी कुठल्या-कुठल्या कंटेस्टंटला त्यांनी ठेवलेले आणि त्याप्रमाणे त्यांचं डिस्कशन चालू होतं. आणि इथे दीपाली दुसऱ्या दिवशी सकाळी दाखवलं, ते पूर्ण ओटा खरा म्हणजे भरले कचऱ्याने भरलेला आहे. अंड्याची टरफल आहे, कांद्याची टरफल आहे वगैरे. आणि ते बोलत, "अरे बापरे! किती कचरा आहे" वगैरे. नंतर तेच दिव्या म्हणतो, "तेव्हा कोणीच केलं नाही." आणि आता जे इथे बिग बॉस म्हणजे सतत सांगते की सेवकांनी सगळं करायचं आहे, बाकीच्यांनी कामं नाही करायची. तरी दुसरे येऊन येत आहेत आणि कामं करतायत. आणि नंतर ती म्हणाली की आणि कालची काही उरलेली भाजी-बिजी होती, ती काही फ्रीजमध्ये वगैरे ठेवली नव्हती. तर तुम्ही लोकं अन्न वेस्ट करतायत वगैरे, असं सगळं त्यांचं चाललं होतं. आणि नंतर मग हे दीपाली आणि राकेशचं थोडं आर्ग्युमेंट चालले. ते दोघं म्हणत होते, दीपाली सांगत होती, "तू माझी बाजू घ्यायला हवे होते नॉमिनेशनमध्ये, पण तुम्ही मला मला सपोर्ट नाही केला." तर म्हणतो, "दिव्या माझी बहीण आहे, त्यामुळे मी तिला सपोर्ट केला वगैरे." तर म्हटलं, पहिल्या दिवसापासून मी तुझ्याबरोबर आहे, तरी तू मला सपोर्ट नाही केला." तर आता हे प्रत्येकाचं व्यक्तिगत आहे ना, कोणी कोणाला सपोर्ट करायचा. आणि इथे कसं रोज थोडे डायनामिक्स चेंज होत आहेत. तर रोज तुमचे रिलेशन्स चेंज होत आहेत. तसं ज्याचं रिलेशन आहे तसा त्याप्रमाणे स्टँड घेतात. तर त्याप्रमाणे त्यांनी स्टँड घेतलं की तो दिव्यालाच मदत करणार. नंतर इकडे त्यांचे आर्ग्युमेंट्स थोडे चालले होते. आणि नंतर मग विशाल आणि सोनाली ते बोलत होते. तो म्हणत होता, विशाल त्याला बोलत होता की मी बॅकफूटवर नाही खेळणार. नंतर बाहेर येऊन 6 मारणार. नंतर जसं आहे मी किचन पॉलिटिक्समध्ये नाही पडणार आहे. हे लोकं सगळे किचन पॉलिटिक्स करतायत वगैरे. रिॲलिटी शो आहे, तुम्ही रिअल राहायला पाहिजे. तर हे सगळं सांगत होता तो. म्हणजे तो खरं ना मुद्दे चांगले मांडतो. म्हणजे ते खरे असतात, म्हणजे करेक्ट असतात. सो त्यामुळे सागर बोलत होता प्रभूला. आणि थोड्या नंतर नॉर्मल झाला. त्याला माहिती आहे की आपण चुकलोय. मग त्याच्याशी जरा गुडी बोललेला की बाहेर आल्यावर काय करणार? तो बाहेर आल्यावर काय मीडियाला उत्तरं द्यावी लागतील. मीडिया येईल, ते आपल्याला विचारणार, आतमध्ये कसं होतं, काय होतं. तर तशाप्रमाणे उत्तरं द्यावी लागतील. तर तो सागर म्हणतो, "तू वेडा बनून पेढा खातोय हां." नंतर विशाल आला. तो म्हणतो, "काल तुमचं काय झालेलं?" म्हणजे "नाही, नाही, काय नाही, मजाक चालू होता." तर अशा प्रकारे सगळं म्हणजे म्हणतात ना, ते जे झालेलं उगीचच तो आर्ग्युमेंट्स करत होता आणि त्याच्यावरतीच रागाने बोलत होता. त्याच्यावरती कुठेतरी थंड होण्याचा प्रयत्न करत होता. नंतर तिथे याचं दीपालीचं आणि सगळेजण ते बसलेले होते. आणि नंतर तिथे प्राजक्ता वगैरे ते बसलेली, ते यांनी करणनी तिचं लिप बाम घेतलं वगैरे आणि ते लावलं. ती म्हणते, "अरे त्याला कलर वगैरे आहे." तरी त्याने ते घेतलं लिप बाम आणि ते लावलं. लॉजिकल आणि ॲक्च्युअली करणकडनं कशा जास्त एक्स्पेक्टेशन आहे आणि त्याचा काहीच गेम दिसत नाही आहे. त्यामुळे थोडं मजा नाही येत आहे. कारण त्यांचा जो एवढा फॅन फॉलोइंग आहे, तो एवढा घेऊन आला आहे. तर आणि त्याचं जे बाहेरचं कॅरेक्टर आहे, तर तेही चांगलं गाजलं होतं. पण कसं तो एंटरटेनमेंट करतोय. पण आता ते ना बोरिंग झाले. सेम बघून आणि तेच बघून. तर त्यांनी काहीतरी वेगळं करावं, मुद्दे मांडावे, स्टँड घ्यावा. तर ते काही करताना दिसत नाही. म्हणजे ते प्राजक्ताबरोबर बोलतोय, तर तो खरं खरं तसं बघायला गेलं ना, तो म्हणजे फ्रंट फूटवर पण खेळत नाही आणि तो ओव्हरशॅडो होतोय दुसऱ्यांकडनं. म्हणजे प्राजक्ताबरोबरच्या पण मागेच असतो, राकेशच्या पण मागेच असतो, दीपालीच्या पण मागेच असतो. पुढे दिसत नाही कारण मुद्देच नाही मांडत आहे, स्टँडच घेत नाही आहे, तर त्याचा गेम कसा दिसणार? सो अशा प्रकारे. नंतर ते येथे बिग बॉसनी रोशनला कन्फेशनमध्ये रूममध्ये बोलावलं कारण थोडा सॅड दिसत होता. मे बी तो आजारी होता की काय काय माहिती, कारण त्याला सांगत होते, "तू एवढं काम नको करूस, औषध वगैरे घेतलंस का वगैरे." बिग बॉसनी त्याला बोलवलं आतमध्ये आणि त्याला समजावलं सगळं. रोज घराची आठवण येते वगैरे. तर ते एक चांगलं वाटलं. काल सचिनला त्यांनी बोलवलं आणि त्याला त्यांनी समजावलं. आज ह्याला बोलवलं आणि ह्याला बिग बॉस समजावत होते. नंतर मग
इथे तेच कंटिन्युअस म्हणजे बिग बॉस त्यांना सांगत होतं की सेवकांनी कामं करायचे, बाकीच्यांनी कामं नाही करायचे. तरी तिथे राकेश काय चहा बनवतोय, सोनाली काहीतरी काम करते, नंतर प्रभू काय ऑमलेट वगैरे बनवतोय वगैरे. नंतर हे लोक इथे बसलेला यांचा ग्रुप विशाल आणि रुचित वगैरे तोंडा मुद्दामून करतोय, सिम्पती कार्ड प्ले करतोय, रूल्स रेग्युलेशन्स काय पाळत नाही, सहानुभूती घेतोय. इवन ती तन्वीबद्दल पण बोलवली, ती पण सहानुभूती घेते, त्याच्याबरोबर बसते, नंतर कॅरेक्टर स्विच करते, भोळी असल्यासारखं दाखवते. तर असा सगळा त्यांचा गेम चालू होता. तर कसं आहे ना, इथे आजचं तसं बघायला गेलं ना, तर एपिसोडमध्ये काही एवढं नव्हतंच. म्हणजे सगळ्यात इथे तिथे नुसता टाईमपासच चाललेला होता. हे लोक एक दुसऱ्याबद्दल बॅकबिचिंग करताना दिसतंय. नंतर सागर आणि याचा प्रभूचा तो एक सीन झाला, त्याच्यामध्ये तो सागर ओरडत वगैरे होता. सागरचं तर काहीच कळत नाही, म्हणजे उगीचच अननेसेसरी आवाज का चढवतोय, बोलतोय. आणि नंतर त्याला कळलं की आपण काहीतरी जास्तच बोललोय किंवा जास्तच ओरडलोय. नंतर कॅमेराजवळ येऊन बोलतोय सॉरी वगैरे. नंतर तर वाटतं हा जाऊन बोलला असेल, कारण त्यांनी समजावत होती प्रभूला की आदराने वाग आणि बघ सॉरी बोल वगैरे. तर वाटतं जाऊन सॉरी बोलला की काय. मग ते कॅमेराकडे जाऊन बोलतोय सागर की हां तू आलास तर बरं वाटलं, तर थँक्यू त्याच्यासाठी. म्हणजे याचा अर्थ हा ते दाखवलं नाही, म्हणजे प्रभू गेलाच असेल. तर इथे तो जो सीन झाला तेच, आणि स्टार्टिंगला जे टास्क झालं त्याच्या व्यतिरिक्त पूर्ण दिवसामध्ये काहीच नाही झालं. कारण बिग बॉस जे काही सांगत होते, कोणी रूल्स रेग्युलेशन्स काहीच पाळत नव्हते, आणि बिग बॉस पण त्याच्यावरती काहीच ॲक्शन घेत नव्हते. आणि नंतर मग म्हणतात ना, वाद नाही, मुद्दे नाही, भांडण नाही. आपण बिग बॉस ते त्याच्यासाठी बघतो, तर ते एवढं काहीतरी बघायला मजा नाही आली. आणि असं झालं ना, विशालला टक्कर म्हणजे कोणीच नाही आहे. कारण कसं आहे, तोच खेळताना दिसतोय, तोच प्लॅनिंग प्लॉटिंग करताना दिसतोय, तोच बोलताना दिसतोय. म्हणजे नंतरही तो राकेशकडे गेला आणि नंतर तो आपण मॅन टू मॅन आपण बोलूया वगैरे. तर मी तुला म्हणाला होतं, तर मी आईची शपथ घेतो, मी जे बोललो होतो मी त्याच्यावरती तू विश्वास ठेव, मी ते केलं असतं, तुम्ही लोकांनी विश्वास नाही ठेवला वगैरे. म्हणजे तोच सगळं पुढे होऊन सगळ्या स्टेप्स घेतोय, तोच बोलताना दिसतोय. सो बघूया आता पुढे डायनामिक्स कसे चेंज होत आहे, गेम कसा इंटरेस्टिंग होतोय. तर एक प्रोमो आला आहे, तर त्याच्यामध्ये जरा कुठला टास्क वगैरे दिला आहे, बघूया त्याच्यामध्ये काय होणार आहे. आणि ते ह्या 3 आठवड्याचा गेम झाला आहे. तर तुम्हाला कोण आवडते? सध्या तरी अजून कोणी असं वाटत नाही की बाबा हा मला आवडतोय किंवा तो आवडतोय. थोडा थोडा म्हणजे आज एखाद्याचा गेम चांगला दिसतोय, तो दुसऱ्या दिवशी तो माती खातोय. सो त्यामुळे कळतच नाही कोणाचा चांगला गेम आहे. तन्वी थोडीफार चांगली खेळताना दिसते. आता थोडीफार अनुश्री पण दिसायला लागली आहे. विशाल तर खेळतोच आहे. तर टोळीचं जरी असले, जरी ती निगेटिव्ह असली, तर तीच गेम खेळताना दिसते. बाकी सगळ्यांचा तर गुडी गेमच चालू आहे. प्राजक्ता आणि करणचं काय चाललं आहे काही कळत नाही. सचिन आणि रोशन गेम खेळताना दिसत नाही. आज पूर्ण एपिसोडमध्ये प्रभूच दिसत होता. आणि बाकीच्यांचा सागर पण मध्येच दिसतो, नाहीच दिसतो. म्हणजे ते तर अननेसेसरी कुठेही बोलताना दिसतो, उगीचच लाऊड होताना दिसतंय. तर तेही काही म्हणजे ते कॅरेक्टर नाही आवडत फ्रँकली स्पीकिंग. सो बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये काय होतं आहे. सो माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.